मस्तपैकी गार आहे आणि मुंबईच्या ठिकाणी गार हवा खायचं म्हटल्यावर इथं येणं गरजेचंच आहे. या तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी जात आहे आज फिरायला. आणि माझा मुलगा बोलत होता की आज पप्पा कुठेतरी फिरायला जाऊया, कुठेतरी फिरायला जाऊया, कुठे फिरायला जाऊया. तर त्याच्यासाठी मी आता रात्रीचे वाजलेत 9. तर आता सध्या युवा आत्ता म्हणा लागलाय की मी फिरायला जायचं. तो एवढा दंगा करायला लागलाय. विहान इकडे, विहान इकडे. हा आहे माझा मुलगा विहान. तर हा म्हणजे फिरायला जायचं. कुठं जायचं फिरायला बा? समुद्राला म्हणायचं, समुद्राला फिरायला जायचं म्हणतोय. चला तर आपण याची इच्छा पूर्ण करूया. मुलाचा विषय म्हणजे हार्ट. माझ्या पुढं गेला पळत, दाखवतो तुम्हाला. हा, मी तुझा हात धरू. चल चल. गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहे वर्ली सिलिंगच्या इथे. म्हणजे वर्ली शिपेसचा जो आहे एरिया, तिथे आपण वैजूने हा विहान आहे. तर चला मला दाखवतो समुद्र किनारा कसा बनलेला आहे. आणि आम्ही तिथलं खालचं नवीन झालेलं पार्किंग लॉट आहे. आणि मी, वैशू आणि विहान आता वरती जात आहे. हे स्टेअरकेस आहे. विहान मजा येते? अरे पडला मजा येते. हा हा बघा किती खुश झालेला आहे हा वरती जायला, पार्किंग लॉटमध्ये जायला. चला काय हा वैशू चल पटकन. मित्रांनो, हा पार्किंग लॉटचा खालचा पार्किंगचा भाग आहे. छान बनवला आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो हा नजारा. हा बघा वरून हा रोड जातोय. हा बघा हा कोस्टल रोड आहे. नवीन असा छानसा बनवला आहे. मला वाटतं जाण्याचा मार्ग इकडं आहे. वैशू कसं आहे? छान वाटलं? तर चला या. हाय, चल 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 पुढे चल. मम्मीचा हात पकड. चला. तर हा कोस्टल रोड बनवलेला आहे बाजूने. हा रोड मरीन ड्राईव्ह ते ह्याच्यापर्यंत आहे, कांदिवली बोरिवलीपर्यंत आहे. कांदिवली बोरिवलीपर्यंत अजून बनला नाही आहे. फक्त आता हे वर्ली आपला सिलिंगचं आहे. आधीचा जो वर्ली बँड्रा जो सिलिंग होता तिथेपर्यंत रोड झालेला आहे. त्याच्या पुढं बनवायला चालू आहे. चल मम्मीच्या हाताला चल. चला मम्मीला पळा. शायनिंग मार म्हणते. चल त्याला धर ना. हे घसरत आहे बघा. झिकझॅक आहे सगळं.
हाय. चला. हा. इथून जी येणारी हवा आहे ती एकदम मस्तपैकी गार आहे. आणि मुंबईच्या ठिकाणी गार हवा खायचं म्हटल्यावर इथं येणं गरजेचंच आहे. या तुम्ही एकदा भेट द्या, म्हणजे तुम्हाला कसं वाटेल. एकदम फिलिंग ढगातच हो, नादच करायचं नाही, एकदम खतरनाक केलेलं आहे. हे आता आमचं पोरगं बघा, हे बघा विहान, हे नुसता धुरळा करायला इकडं तिकडं इकडं तिकडं नुसता पळत सुटले, नुसता पळत सुटले. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, या या हा नजारा बघा. मरीन ड्राईव्हला आता लोकांना जायची काही गरज नाही. इथल्या इथंच हा एरिया जो केलेला आहे, इथल्या स्थानिक लोकांना पडलं 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 पडलं. काय झालं, काय झालं, काय झालं, हा काय झालं. आय 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 चिडले बाबा, खतरनाक चिडले. आय आय, कुणी पाडलं तुला, कुणी पाडलं, कुणी पाडलं विहान, कुणी पाडलं, हा कुणी पाडलं, लागलं काय तुला. तर पडलंय, जबरदस्त पडलंय. विहान लागलं का बा त्याला. हे कसं आकडा लागले पॅन्ट, कसं त्याची पॅन्ट वरती वड, गुडघ्यामुळे व्यवस्थित चालाय ना वाटतं, म्हणून तसं करायला लागले. काय चावतंय, हा कसं गावातल्या सारखं, कसं शेताला गेल्यासारखं, कसं पॅन्ट आकडून पळा लागलं या, म्हणजे पळायला सोपं वाटायला तसं करायला लागले. बघा वय सगळ्यात माझा लाडात आहे. हा पाणी पुसायला पाहिजे, तेव्हा पाणी पुसायला मानते पाहिजे. आता कुठनं पाणी आणू, समुद्रात उडी मारून पाणी आणू काय, समुद्रात उडी मारून पाणी आणू काय. हा पुस 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 पुस. हे बघा कान वान सगळं पुसा लागलंय. माझं बाळ पप्पी दे बाळा. पेडलंच पेडलंच. विहान आमचा दमलाय मित्रांनो, त्यामुळं कुकरू बसलाय आता. यान हाय कर. आता जरा खुश झालाय, चालून चालून दमलाय, भरपूर लांब नालाय, त्या साईडनं ह्या साईडला आलाय. हा बघा नजारा, रात्रीच्या वेळेस फिरण्याची वेगळीच मजा येतं. छानसं वार पण मारते, खास करून मुंबईच्या गरमीच्या या वातावरणात इकडं फिरायला रात्रीच्या वेळी यायचं. म्हणजे कसं समुद्राच्या इकडून जी येणारी थंडगार हवा आहे ती एकदम मस्त मस्त आहे. तर फायनली मित्रांनो इथं फिरून झालेलं आहे, आणि इथं आता 12 वाजायला आलेले आहेत, आणि इथं सिक्युरिटी असते ती शिट्टी वाजवायला चालू करते 12च्या बरोबर टोक्याला. म्हणजे 11:30 वाजल्यापासून जी शिट्टी वाजवायला चालू करतात. आता याच्यानंतर म्हणजे की हा एरिया जो आहे खाली करायचा आहे, कारण की समुद्र सपाटीचा एरिया असल्यामुळं लवकरात लवकर यांना खाली करायचा. तो 12च्या
आतमध्ये, म्हणजे 12 वाजता बंदच केलं जातंय. त्याच्यामुळे आता फायनली आपलं फिरून जायलेलं आहे. विहान पण भरपूर थकलेला आहे. थकला ना पाय दुखायला ना, विहान पण भरपूर थकलेला आहे आणि आता आम्ही निघालो घरी. चला, तर फायनली मित्रांनो आम्ही घरी पोहोचलेलो आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी जी आहे ती दाबायला विसरू नका, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर धन्यवाद मित्र. टाटा बाय बाय. टाटा टाटा बाय बाय.